तर मंडळी इकडे ना आईने आता सर्व साड्यांची शॉपिंग केलेली आहे बघा. बऱ्याच इकडे साड्या आहेत, तिकडे पण आहेत. आज मदत करायला अवनी. पटपट सोल, पटपट पटपट सोल. हा शाबास, असं सोलायचं, असं काम करायचा. इकडे ना सर्व आता राजमाच्या शेंगा सोलते बघा. फक्त एकदम भारी सुगंध सुटलाय ना ही. मस्त. आणि आपला राजमा चावल आता रेडी झालेला आहे. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी आज ना आम्ही गेलो होतो मार्केटमध्ये. आईला काही कपड्यांची खरेदी करायची होती. तर आईने ना मार्केटमधून आज मस्तपैकी वेगवेगळ्या साड्यांची खरेदी केलेली आहे. नक्की कोणकोणत्या साड्या घेतलेल्या आहेत त्या तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त ना आज आई बोलली की मस्तपैकी आपण राजमा चावलचा आज घरी बेत करूया. तर पूर्ण रेसिपी पण तुम्हाला आज पाहायला मिळणार आहे आपल्या ह्या व्हिडिओमध्ये. तर मंडळी इकडे आई आहे आणि आईने बघता आज वेगवेगळ्या ना साड्यांची शॉपिंग केलेली आहे. बघता इकडे पण ह्या साड्या आहेत, इकडे खाली पण आहेत. आणि तू कशा बाहेर घालायला घेतल्यास काय? मी एक बाहेर घालायसाठी घेतली आहे. हा. आणि बाकीच्या आहेत त्या म्हणजे रोज तशा घालायला. आता गावाला गेलेली तेव्हा तर साड्या घेतलेल्याच होत्या बाहेर जाण्यासाठी. मग आता बोला नेहमी घालायसाठी घेऊया साड्या. हा. तर या सर्व साड्यांची आईने शॉपिंग केलेली आहे. तुम्हाला दाखवतो नक्की कशा प्रकारे साड्या आहेत. ही पहिली दाखवतो. ही पण मस्त डिझाईन आहे. ही ब्राऊन कलर मध्ये आहे ना. ब्राऊन आणि डायमंड पॅटर्न मध्ये. तर बघताय ही अशा प्रकारे बाहेर घालण्यासाठी घेतलंय ना. बाहेर कुठे पण गेले तरी घालू शकता. मरून कलर आहे. हलकासा ब्राऊन आणि रेडचं कॉम्बिनेशन आहे. आणि बघा काठपदर बघा कशा प्रकारे. किनारी बघा केवढी भारी दिसते. आणि पूर्ण प्लेन आहे. अजून ओपन कर. पूर्ण प्लेन आहे बघायला गेली तर. बघा हा इकडे ब्लाउज पीस आहे ना. हा बघा पूर्ण प्लेन आहे आणि मध्ये ना असे डायमंड आहे. डायमंडचा असा पॅटर्न आहे लाईन. आणि कार्ड बघा असा ग्रीन कलरचा आहे. अशी प्लेन पण मस्त छान वाटते बघायला. अशी झकमकीत आहे ही साडी. आणि बाहेर घालायला पण एकदम मस्त आहे. तरी भरी भेटली आईला. तर ही पूर्ण दाखवली तुम्हाला ओपन करून कशा प्रकारे साडी आहे ती. आणि इजाई आता ब्लाऊज वगैरे शिवायला लागेल ना. ब्लाऊज पण शिवायचा आहे. हा ब्लाऊजचं शिवायचं काही टेन्शन नाही. आईच ब्लाऊज वगैरे सर्व शिवते. तर ही पुढची साडी आहे. ही घरी घालण्यासाठी आहे ना. ही पण तशी चांगली पण आहे. बाहेर पण घालू शकता असं काय नाही. पण एकदम छान आहे. बाहेर पण घालू शकते. बघा स्टोन वाली आहे. दाखव पूर्ण. ही पूर्ण व्हाईट आहे. साऊथ इंडियन मध्ये कशा साड्या असतात तशा प्रकारे आहे. आणि पॅटर्न बघा कशा प्रकारे आहे. मध्ये पूर्ण असे वेगवेगळे फ्लावर आहेत. डायमंड वगैरे आहेत. कडेने पण सर्व हे डायमंडची बॉर्डर आहे. हे पॅटर्न वाले पण भारी दिसतात. पदर बघा अशा प्रकारे पदर आहे. व्हाईट मध्ये ब्लू मध्ये येईल ना याचा ब्लाऊज. ब्लाऊज ब्लू मध्ये. आणि पण मस्त मिळाली साडी. आता कशा घरी घालायला पण आईला कधी कधी साड्या लागतात. म्हणजे कशा आता नेहमी वापरायला लागतात. नेहमीच साड्या लागतात. हो ते तर आहे. आणि कसा सणासुदीला आला तर साड्यांची शॉपिंग असतेच ना. आम्हाला बायकांना किती असल्या तरी कमीच असतात. हो ते तर आहे. प्रत्येक सणाला साड्यांची शॉपिंग होते. त्याच्या व्यतिरिक्त लागते. सणाच्या व्यतिरिक्त पण साड्या कधी भेटल्या ते घ्यायला भेटतातच. ही पुढची साडी आहे. ही पण बाकीच्या सर्व साड्या आईने ना घरी घालायलाच घेतलेल्या आहेत. पण मस्त आहे पातळ आहे. ही खोलून दाखव जरा. नेहमी घालायला म्हणजे बरं आहे. साड्या धागा इथे हे बघा. नेहमी घालायला म्हणजे बरं आहे. हे बघा अशा प्रकारे पॅटर्न आहे. हे पण असा फ्लावर मध्ये आहे. आणि ही वांगी कलरची साडी आहे. अशी आहे. तू कलर घेतलेलास ना. हो आहे पण तरी पण घेतली. आहेच इकडे अशा म्हणजे कलर मध्ये ना वेगवेगळ्या बऱ्याच साड्या आहेत. पण कसे नवीन नवीन डिझाईन येतात तर आई घेते. मग ती मागे ती पानांची की फ्लावरचा पॅटर्न होता ना. तो अलग पॅटर्न होता. हा जरा अलग पॅटर्न आहे. हा पण हा उठून दिसतो कलर. हा कलर मस्त आहे. हे अशा प्रकारचे कलर. आणि हा व्हाईट कलर ना आईवर छान दिसतो. असं ग्रीन कलरच्या पण बघा साड्या मस्त दिसतात आईवर. तर तशाच पॅटर्न मध्ये आणि तशाच कलर मध्ये आई खास करून घेतस ना. ब्लू मध्ये पण छान दिसतात. तर ही पुढची साडी आहे. बघा ही ब्राऊन कलरची आहे ना. ब्राऊन आणि बॉर्डर ग्रीन आहे जी. हा बघा मरून कलर. मरून कलर दाखव आई. हे बघा कशी आहे. ह्या कशा एकदम सॉफ्ट असतात ना. ही मऊ आहेत म्हणजे. हे बघा कशा मस्त साड्या आहेत. तर जवळपास आईने 4 साड्यांची शॉपिंग केलेली आहे.
आणि आता परत म्हणजे ब्लाऊजचं पण शिवायला लागणारच, तर ते एक्स्ट्रा काम आहेच नाही. शिवल्याशिवाय साडी कशी घालणार. आमच्या इकडे एक अण्णा पण आहे, तर त्यांच्याकडून आम्ही दर टायमाला साड्या घेतो. पण ह्या टायमाला आई गेलेली बाहेर, म्हणजे बाहेरूनच नाही. आता ते आलेच नाही बरेच दिवस इकडे. हो आलेच नाही. कधी आलेले, मे मध्ये आलेले ना, एप्रिल मध्ये. तेव्हा साड्या घेतलेल्या मी 3-4. त्याला कॉल केलेला मग नंतर मी आता काही फोन बिन नाही केलेला, पण ते आता सध्या इकडे येतच नाही. हो नाही तर त्यांच्याकडून जास्त करून घेतात, त्यांच्याकडे पण छान असं कसं असं कुठलं सण आलं नाही की येतात, पण ह्या टायमाला आता 6 महिने झाले आलेच नाही. तर आईने बोलला की जातो मी, बाहेरच जातो. बाहेर गेलेली म्हणजे तिकडे वेस्टला, तर तिकडूनच आणलंस ना. या म्हणजे प्रत्येक दुकानात अशा कुठल्या दुकानात म्हणजे अशी कुठली पसंत आली ती घेतली. ओळखीचे दुकान असतात नेहमीचे, तर त्या दुकानामध्ये जाऊन आई नेहमी असे काय काय म्हणजे नवीन साडी कोणती दिसली आवडली की घेऊन टाकायची ना. कोण आलं बा? आली तू शाळेतून? घाबरली का काय? काय तुला देते? कुठून आली? ट्युशनला गेलेली. तू ट्युशनला गेलेली? काय टीचरनी शिकवलं सांग मला. टीचरनी शिकवलं काय? ABCD. खजूर आवडतं तुला? आता स्कूल मध्ये गेलेली, ट्युशनला गेलेलीस ना? ट्युशन वरून आली. आता अभ्यास खूप करायचं. काय सांगताय? मोठ्या शाळेत जायचं आहे ना, मोठ्या स्कूलला. मग अभ्यास करायचा. आमच्या गावाला आहे ना तू? आमच्या गावाला चल की, आमच्या गावाला मजा येते. आमच्या गावाला येणार ना तू? आंबे खायला मिळतात आमच्या गावाला. आंबे खायला येणार? एवढं मोठं आंब्याचं झाड आहे. येशील ना आंबे खायला? तुला आंबे आवडतात ना? माझ्या लग्नाला नाही, गावाला. गावाला येणार. आईचं लग्न झालंय ना, पप्पांना बघते ना तू, बाबांना. काय बोलते बघ. लग्नाला गावाला येणार. गावाला आमचे आंबे असतात मोठमोठे आणि काजू. आंबे ना काजू खायणार ना. मी आज राजमा चावल बनवते. राजमा चावल ना. तर आता भात इथे गॅसवर ठेवलाय म्हणजे शिजायला. इकडे ना सर्व तांदूळ आपण पाणी घालून आणि त्याच्यामध्ये जिरा सर्व अख्खा खडा मसाला घातलास ना. खडा मसाला घातलाय आणि तांदूळ शिजायला ठेवले. तांदूळ शिजायला ठेवलेत नाही. आता इकडं भाजी आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. आज मदत करायला अवनी. पटपट सोल, पटपट सोल. शाबास. असं सोलायचं, असं काम करायचा. इकडे ना सर्व आता राजमाच्या शेंगा सोलते बघा. तर इकडे ना आता आपल्याला सर्व राजमा चावल बनवण्यासाठी वेगवेगळ्या भाज्या लागणार आहेत. तर इकडे ना सर्व आईने कटिंग करून घेतलेले आहेत. आई आपल्याला काय काय लागणार आहे आणि किती मात्रामध्ये घेतलास तू? मी इथे एक बटाटा घेतलेला आहे, एक शिमला मिरची मोठीच अशी घेतलेली आहे, बीट घेतलेला आहे, गाजर एक, थोडीशी फरसबी. ही आपण बीट पण ना अर्धा घेतला होता, तर तो सर्व किसून घ्यायचंय. गाजर आणि बीट आपल्याला नेहमी किसून घ्यायचंय. आणि इकडे सर्व राजमा सोलून झाले. 1/2 किलो राजमा घेतलेले. गावनी सोलायला आलेली खास करून. तर या सर्व आपल्याला गोष्टी लागणार आहेत. आता आपल्याला बनवायला सुरुवात करतोय. तर इकडे आपण ना कढई घेतले. सर्व भाज्या आपल्याला व्यवस्थित वापरून घ्यायच्या. तर सर्व कढईमध्ये घालून घेतोय. हे पण भाजी सर्व एकत्रच घालायचे. आणि बीट आणि गाजर ना नेहमी किसून घेतो मी, म्हणजे कसं आपल्याला राईस असतो ना त्याला मस्त कलर येतो. थोडा तेल घालते, मग कसा राजमा लवकर शिजेल. मिक्स करून घेतोय सर्व. हे सर्व भाज्या आता घालून घेतोय. इकडे ना गॅसवरती आता सर्व भाज्या आपण शिजायला ठेवल्यात. सर्व वापरून घ्यायचे. तर मंडळी मला ना राजमा चावल खूपच जास्त आवडतो आणि आई एकदम भारी पद्धतीमध्ये बनवते. आता इकडे बघताय सर्व तयारी चालूच आहे आणि आई एकदम हॉटेल स्टाईल सारखा होतो ना. मस्त एकदम खायला मजा येतो. जबरदस्त. आणि अशा पद्धती तुम्ही जर बनवला ना तर एकदम भारी होईल तुमचा पण. आम्ही कसं दर टायमाला म्हणजे काय लवकर फटफट करायचं असेल ना तेव्हा राजमा चावल घाई असली ना मग एकच भात करते. आणि लवकर झटपट आणि साधी रेसिपी आहे. तर इकडे बघतोय सर्व भाज्या ना आपल्या व्यवस्थित वाफवून झालेल्या आहेत. बघतोय सर्व मस्त शिजलेले आहेत. इकडे ना आपल्याला आता फोडणी द्यायला घ्यायचं आहे. तर पॅन मध्ये तेल आपण तापत ठेवलेलं आहे. इकडे फोडणीसाठी ना आपल्याला हा सर्व खडा मसाला लागणार आहे. आणि कांदाही किती कापलास? मी कांदा एक मोठासा घेतलाय.
आणि तेजपत्ता. इकडे आता सर्व अख्खा खडा मसाला तेलामध्ये घालून घेतलाय. तेजपत्ता घालतोय, एक कांदा. इकडे ना आपण आलं लसूण पेस्ट पण रेडी केली होती ठेचून, तर ती पण घालून घेतलेली आहे. सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतोय. इकडे ना भात आपला मस्त शिजलेला आहे, तर सर्व ना परातीमध्ये काढून घेतोय, म्हणजे कसं सर्व सुट्टा होईल ऑटोमॅटिक. आपण इकडे बासमती राईस घेतलेला आहे. भातासाठी ना बासमती राईसच घ्यायचा, एकदम छान मस्त होता आपला राजमा चावल. थोडा टाइम आपल्याला थंड करायला ठेवायचं आहे. आताच गरम गरम एकदम झालेला आहे, गॅसवरतून आताच काढलंय. इकडे बघते सर्व गोष्टी मस्त परतवून झालेल्या आहेत. हा आपण घरगुती मसाला घालून घेतोय. आपल्याला 2 चम्मच घरगुती मसाला घालून घ्यायचा आहे. 1 चम्मच हळद. हा इकडे ना फ्राईड राईस मसाला आहे शेजवानचा, तो घालून घेते. हा इकडे शाही बिर्याणी मसाला आहे, तो सुद्धा आपल्याला लागणार आहे, तर घालून घेतो याच्यामध्ये. त्यानंतर मॅगी मसाला. इकडे ना सर्व आता भाज्या पण वापरलेल्या त्या घालून घेतल्यात. सर्व यांना पण परतवून घ्यायचंय. इकडे बघते सर्व भाज्या आपण परतवून घेतलेल्या आहेत. हा अमूल बटर घालून घेतो याच्यामध्ये. बटर आपलं मस्त मेल्ट झालेलं आहे आणि सर्व गोष्टींना लागलेलं आहे. आता शेवटी आपण राईस घालून घेतोय. एकदम बघते सुट्टा सुट्टा मस्त राईस झालेला आहे, एकदम भारी दिसतोय बासमती राईस. इकडे ना आता सर्व राईस आपण मिक्स करून घेतोय. सर्व खालची ग्रेव्ही ना व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. मग आता ना आपण याच्यामध्ये बीट वगैरे सर्व घातला होता, तो मस्त आता आपल्या भाताला कलर यायला पण चालू होईल. बघा हलका पिवळा आणि रेड कलर येतो बीटामुळे. तर इकडे बघताय आपला ना राईस मस्त मिक्स करून झालेला आहे. बघताय मस्त कलर आलेला आहे. तर इकडे ना हा आपण ब्लॅक सॉस घालतो याच्यामध्ये. आम्ही ना म्हणजे शेजवानचे अलग अलग सॉसेस घालतो, जेणेकरून मस्त राईसला भारी चव येते. हा आपण इकडे रेड चिली सॉस आहे शेजवानचा, हा बघा, तो सुद्धा घालून घेतो याच्यामध्ये. हा इकडे ग्रीन चिली सॉस आहे, तो सुद्धा घालून घेतोय. हे सॉस ना आपल्याला सगळ्यात शेवटी घालायचं आहे. भात सर्व शिजल्याच्या नंतरला ना लास्टला घालायचं आणि पुन्हा आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं, म्हणजे सर्व तो व्यवस्थित भाताला लागतो. फक्त एकदम भारी सुगंध सुटलाय ना ही, सुगंध मस्त. आणि आपला राजमा चावल आता रेडी झालेला आहे. बघता एवढा भारी दिसतोय. तर मंडळी इकडे ना आता जेवायला बसलेलो आहे आणि इकडे मस्त डिश मध्ये राजमा चावल घेतलाय. इकडे थोडीशी शेजवान चटणी सुद्धा घेतलेली आहे. शेजवान चटणी बरोबर ना छान लागतो. आणि इकडे आई पण बसलेली आहे. मी भारी झालाय ना आई. हो, तर चला आता बघूया खाऊन. हा, टेस्ट करून बघते आई कशा प्रकारे झालंय ती. कसं झालंय? सॉस वगैरे टाकलंच ना, मस्त भारी झालाय. चला इकडे आता मी पण टेस्ट करून बघतो कशा प्रकारे झालेलं आहे ते. इकडे थोडीशी शेजवान चटणी घ्यायची आणि भात बघा एकदम भारी दिसतंय. याच्यामध्ये आपण बासमती राईस मध्ये हा पूर्ण भात बनवलेला आहे आणि आतमध्ये सर्व व्हेजिटेबल वगैरे सर्व मस्त शिजलेले दिसत आहेत. चला इकडे आता टेस्ट करून बघतोय कशा प्रकारे आपला राईस झालेला आहे. एकदम जबरदस्त झालेला आहे, भारी टेस्ट लागतंय. आणि आतमध्ये जे सर्व राजमा आहेत ना ते पण मस्त शिजलेले आहेत. व्हेजिटेबल एकदम मस्त वापरलेले आहे, त्यामुळे भारी एकदम चव येते. एकदम आपण हॉटेलमध्ये कसं बनवतो, हॉटेलमध्ये आपण फ्राईड राईस वगैरे खातो, त्याच्यापेक्षा पण भारी आई बनवते आणि मस्त झालेला आहे. तर मंडळी फायनली आता जेवण खाऊन झालेलं आहे. आज मस्तपैकी आपण राजमा चावलचा बेत केला होता आणि जबरदस्त छान झालेला आहे. आणि आज आपण ना म्हणजे आईने खास करून साड्यांची खरेदी सुद्धा केली होती, तर ती तुम्हाला पूर्ण दाखवली काय काय नक्की साड्या आईने खरेदी केलेल्या आहेत. तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये सांगा. जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.